रोजच्या बातम्या ऐकून आपल्याला आपल्या मुलांची जास्तच काळजी लागून राहते. यातून थोडीशी आपल्याला निश्चिंती मिळावी म्हणून मी हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांची क्षणाक्षणाची माहिती जी आहे ती मिळत राहते. उदाहरण, रिक्षावाल्या मामांनी जर रिक्षाच्या शाळेच्या गेटवरती मुलांना सोडले की आपल्याला मेसेज येते. शाळेत स्कूल टीचरांनी प्रेझेन्सी घेतली की आपल्याला मेसेज येते. त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर रिक्षावाल्या मामांनी रिक्षात मुलाला घेतले की आपल्याला प्रेझेन्सी म्हणजे तेही त्याचंही मेसेज येतं. त्याचप्रमाणे ह्याच्यात गेल्यानंतर म्हणजे शिकवणीत गेल्यानंतर मुलगा त्याचीही आपल्याला प्रेझेन्सी येते व शिकवणी सुटल्याचेही आपल्याला मेसेज येते. आता यासाठी ट्युशन टीचर, रिक्षा मामा, बस मामा, शाळेच्या टीचरांना आम्ही फ्रीमध्ये ॲप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या मुलांची इन्फॉर्मेशन इथं भरायची. रिक्षावाल्या मामांचा फोन नंबर म्हणजे ज्याचे त्याचे फोन नंबर तुम्ही त्या आतमध्ये त्याच्यात भरले की त्यांनी ते प्रेझेन्सी घेतली किंवा ते टायमिंग टाकलं, एका बटनवर त्यांच्यासाठी सुद्धा सगळं केलेलं आहे. तर त्यांनी ते यूज केलं त्यांचं ॲप्लिकेशन आणि त्याच्यातली प्रेझेन्सीच्या समोर जर बटन एकदा क्लिक केलं की तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळत राहतं. तर आता यासाठी तुमच्या मुलाची इन्फॉर्मेशन कशी भरायची मी इथं आत्ता दाखवतोय. चाइल्ड इन्फोवरती क्लिक करायचं. आता इथं वरच्या बाजूला ह्या प्लस चिन्हवरती क्लिक करायचं. तुम्ही इथं प्लस चिन्हवरती म्हणजे इथं तुमच्या मुलांचे नावं दिसत राहतात. एकापेक्षा जास्त मुलं असली तरी तुम्ही ॲड करत जाऊ शकता. इथं प्लस चिन्हवर क्लिक करून माझ्या मुलग्याची एक्झाम्पल म्हणून मी इन्फॉर्मेशन भरतो. आता शाळेचं नाव जे आहे ते सर्व्हरवरून घेणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी इथं क्लिक करतो ह्या प्लस चिन्हावर. इथं जो प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती हे शाळा शोधण्यासाठी म्हणजे सर्व्हरवरून घेण्यासाठी हे पेज ओपन झालेलं आहे. इथं मग कंट्रीमध्ये इंडिया नाव असं सर्च करतो. IND सर्च केल्यानंतर इथं नावं आलेली आहेत. इंडिया सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर सेम महाराष्ट्र म्हणजे आमचं जे काही स्टेट आहे मी त्याची माहिती भरतो आहे. शाळा म्हणजे जिथं आहे त्याची. इंडिया, महाराष्ट्र म्हणजे स्टेट आणि जिल्ह्यापर्यंतची माहिती कंपल्सरी आपल्याला घालावी लागते. आता हे कोल्हापूर सिलेक्ट मी जाणून बुजून चुकीचं सिलेक्ट केलं. कोल्हापूर सिलेक्ट करायच्याऐवजी हे केलं. ह्याला परत टिकमार्क केलं. कोल्हापूर सिलेक्ट केलं. पुन्हा इथं आलो. आता शाळेचं नाव मी इथं सिलेक्ट करतो. इथं पण मी चुकीचं नाव जरासं टाईप करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळावं. सेंट झेवियर्स हायस्कूलचं मी आत्ता एक्झाम्पल इथं घेतो. ZEV असं टाईप करतो म्हणजे सेंट झेवियर्स शोधण्यासाठी. आता इथं तुम्ही बघाल की काही फरक पडलेला नाही आहे. इथं एक असं गोल काहीतरी येऊन जाते आणि इथंच राहतो आपण. आपल्याला शाळेचं नाव वगैरे कुठं काही दिसत नाही आहे. ह्याचा अर्थ काय की हे नाव त्याला कुठं मिळत नाही आहे. म्हणून नाव व्यवस्थित टाईप करणे आणि थोडक्यात टाईप केलं तर चालतं. म्हणून मी बघा आता XAV झेवियर्सचं जे आहे हे स्पेलिंग आहे. हे स्पेलिंग टाकून मी शोधतो. इथं मला शाळेचं नाव दिसत लागलं आहे. आता मी हे शाळा सिलेक्ट करणार आणि ओके ॲड दी स्कूल प्रेस करणार. जर समजा तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव इथं दिसलं नाही वेगवेगळ्या पद्धतीनं सर्च करून, तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲप करायचं आहे. व्हॉट्सॲप करताना पूर्ण पत्ता शाळेचा व्यवस्थित पाठवण्याचा आहे. जेणेकरून आम्ही आमच्या इथे हे ॲड केलं की तुम्हाला यापुढं ते प्रेझन्सी जी आहे ते मोफत मिळत राहते. दुसऱ्यांनाही तुमच्यासाठी मोफतमध्ये ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी प्रेझन्सी तुमच्या मुलाची घेतली की तुम्हाला निश्चिंती मिळेल. तर आम्हाला व्हॉट्सॲप करा. जर शाळा नसेल तर ते तेवढं लक्षात ठेवा आणि ते पण व्यवस्थित पत्त्यानं. आता इथे शाळा मिळालेली आहे त्यामुळं ओके ह्याला सिलेक्ट करतो आणि ॲड दी स्कूलला क्लिक करतो. आपण पुन्हा मुलाची माहिती ॲड करण्याच्या पानावरती आलेलो आहोत. रोल नंबर जे आहे ते योग्य टाकणे आवश्यक आहे. मी आता इथं एक्झाम्पल म्हणून 25 कितवीला आहे मुलगा तर 6वीला आहे. डिव्हिजन जे आहे ते B टाकतो. फर्स्ट नेम जे आहे ते हे मुलग्याचं नाव ABDUL आणि SANADDI आणि त्याच्यानंतर फादर्स नेम M. कंट्री जे आहे ते आपल्याला कंट्री सिलेक्ट करायचं आहे. हे आता 91 जे आहे ते काय आहे तुमच्या लक्षात नाही आलं तर ते सोडून द्या, परंतु इथं कंट्री सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर माझं इथं एक्झाम्पल म्हणून नंबर देतो आहे मी 9960706060. मदर्स नेम इथं टाकतो होता. पुन्हा कंट्री कोड IN
मदर्स नंबर जो आहे तोपर्यंत मी आत्ता हा उदाहरण म्हणून टाकतो आहे 7387530005 हा उदाहरण म्हणून मी हे नंबर टाकलेला आहे. याच्यामुळे हे दोन्ही नंबर जर आपण टाकले तर आईलाही ह्याची प्रेझेन्सी मिळत जाते मुलाची आणि तुम्हालाही. म्हणजे हा नंबर जो वापरतोय आय ह्या ॲप्लिकेशन ह्या नंबरवरून वापरण्यालाही मिळणार आणि आय ॲप्लिकेशन ह्या नंबरवरून वापरणाऱ्यालाही प्रेझेन्सी मिळत जाणार ह्या बाळाची. तर आता मी हे सेव्ह करतो. डेट अँड टाईम मी आता जाणून बुजून भरत नाही आहे, तुम्ही अवश्य भरा ते. आता सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर इतकंच केलं की ही इन्फॉर्मेशन आता इथं अपलोडेड सक्सेसफुली आलं, याचा अर्थ तुमच्या मुलाची इन्फॉर्मेशन वरती व्यवस्थित गेलेली आहे आणि तुम्हाला तुमची प्रेझेन्सी आहे तुमच्या मुलाची ती व्यवस्थित मिळत राहणार आहे. तर आता ह्याला सोडणारे कोण कोण असं जे आपल्याला पाहायचं आहे ते आता बघूया आपण कसं करायचं. मी आता पुन्हा बाहेर पडतो बघा. पुन्हा इथं ॲप्लिकेशन ओपन करतो. चाइल्ड इन्फॉर्मेशनला क्लिक केलं की मगाशी जे मी माझ्या मुलाची इन्फॉर्मेशन ॲड केली एक्झाम्पल म्हणून तर ते इथं आहे. ह्याला क्लिक केल्यानंतर खाली इथं 3 बटन तुम्हाला दिसतील. इथं जो रिक्षावाले मामा ह्याला सोडतात त्याचा नंबर इथं टाईप करायचा आहे. मग आता इथं मी काय टाईप करतो आहे उदाहरण म्हणून 1 2 3 10 हे रिक्षावाले मामांचा नंबर आहे असं म्हणून मी इथे एक्झाम्पल टाईप करतो आहे. हे मी नंबर टाईप केलं तर हे रिक्षा मामा जे आहेत ते ह्या नंबरनं ॲप्लिकेशन वापरायला चालू केल्यानंतर त्यांनी तुमच्या मुलाची प्रेझेन्सी तिथनं घेऊ शकतात. त्यांना एका बटनच्या क्लिकमध्ये तुमच्या मुलाची सगळी माहिती दिसते आणि त्यांच्या ॲप्लिकेशनमधनं त्यांनी शाळेमध्ये मुलाला नेऊन सोडलेलं तुम्हाला कळायला चालू होतं. आता हे झालं रिक्षा मामाचं. इथं रिक्षा सोडणारे मामा वेगळे असतात काही ठिकाणी आणि घेऊन येणारे वेगळे असतात. तर ह्याच्यासाठी इथंसुद्धा तशी इन्फॉर्मेशन केलेली आहे. समजा आणणारे मामांचा फोन नंबर आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे आहे असं मी गृहीत धरतो आणि हे आणणारे मामा आहेत आणि हे सोडणारे म्हणजे जे काय असेल ते तुम्ही इथं व्यवस्थित भरला तर त्यांनी तुम्हाला ती प्रेझेन्सी देऊ शकता. आता सेव्ह बटनला क्लिक केलं की बघा इथं ते सेव्ह झालेलं आहे. त्याचप्रमाणे शाळेचे टीचर आहेत. शाळेच्या टीचरांचा पण नंबर इथं टाका. मग इथं जे शाळेचे टीचर आहेत ते त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ते समजा आता ह्या नंबरनं वापरत आहेत. तर हे जर मी टाईप केलं तर ह्या नंबरनं वापरणाऱ्या टीचरांना तुमच्या मुलाची प्रेझेन्सी त्यांच्या मोबाईलमध्ये घेता येते. तशाचप्रमाणे ट्युशन टीचरांचं पण आहे. 2 ट्युशन असू शकतात. तर ह्या ट्युशन टीचरचा नंबर जो आहे तो मी आता एक एक्झाम्पल म्हणून 1 2 3 4 5 6 7 10 हे एकच ट्युशन आहे असं मी गृहीत धरतो. 2 असेल तर दुसऱ्या ट्युशन टीचरांचा नंबर इथं घाला आणि सेव्ह करा. झालं इतकंच आहे. ज्यावेळी तुम्ही हे असं करता त्यावेळी आता पुन्हा आपण बाहेर पडलो की ज्यावेळी पण ते टीचर आणि जे कोण ॲप्लिकेशन यूज करून त्याची प्रेझेन्सी घेतात त्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा ऑटोमॅटिकली मेसेज येतं, नोटिफिकेशन मिळतं आणि आपल्याला ह्यातून निश्चिंती मिळते. आता शाळेनं समजा जर आपलं ॲप्लिकेशन त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ॲप्लिकेशन फुकटच ठेवलेलं आहे. शाळेसाठीचं ॲप्लिकेशन जो आहे ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला भरायला काय दिलेलं नाही आहे. शाळेला जर तुम्ही सांगितलं की बाबा ॲप्लिकेशन ह्यांचं यूज करायला चालू करा तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि आमच्याकडून पासवर्ड घेतील. ज्याच्यामुळं काय होऊ शकतं की तुम्हाला इम्पॉर्टंट जे डिसिजन घेतले जातात फी वाढीचे वगैरे असे ते तुम्हाला त्यांच्यामार्फत म्हणजे शाळेच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचू शकतात की बाबा असं असं फी वाढीचं डिसिजन झालेलं आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्ही शाळेला पण सांगा की आमचं ॲप्लिकेशन यूज करायला आणि आपल्या ॲप्लिकेशन यूज करत असताना त्यांना फक्त आमच्याकडून पासवर्ड घेणे तेवढं आवश्यक आहे जे ते कॉन्टॅक्ट करून त्यांनी आमच्याकडून घेतील. आणखीन एक ह्याच्यामध्ये आम्ही एक ॲड करतो आहे काही दिवसामध्ये की समजा जर शाळेच्या गेटपाशी तुमच्या मुलग्याला सोडलं आणि मुलग्याची प्रेझेन्सी जी आहे ॲब्सेंटी म्हणून जर समजा शाळेच्या टीचरांनी मांडली
तर ह्याचा अर्थ काय, मुलगा शाळेच्या गेटवरती रिक्षामामाने सोडलेला आहे परंतु शाळेत तो हजर नाही आहे, असं जर झालं तर लगेच तुम्हाला इथं तर तो ऑब्सेंट आहे म्हणून कळेल. लगेच आम्ही तिथं एक बटन देणार आहोत ज्याच्यामुळं तुम्हाला पोलीस डिव्हिजनला लगेच कळवण्यासाठी सुद्धा सोपं होऊन जाईल. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही अडचण आली, वापरत असताना अडचणी येऊ शकतात. मी खूप मेहनत घेतलेली आहे हे ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. तर तुम्ही वापरत राहा. ह्याच्यामध्ये काही त्रुट्या सापडल्या तर मला सांगा, मी ते सॉल्व करून घेतो. लगेच काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून काहीतरी डाउनरेट करू नका, म्हणजे आमचं ॲप्लिकेशन बरोबर नाही वगैरे असं, म्हणजे बरेच जण करत राहतात आणि त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. तर असं आपण करू नये. ॲप्लिकेशन वापरा, त्याच्यामध्ये त्रुट्या असेल तर ते मला सांगा, मी ते इम्प्रूव्ह करून घेतो. ॲप्लिकेशन वापरत राहा आणि दुसऱ्यांनाही तुमच्या पालकांना सांगा की असं असं आहे आणि मोफतमध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते. काही अडचण असेल तर आम्हाला 99 60 70 60 60 ह्या व्हॉट्सॲप नंबरवर कळवा. धन्यवाद.